स्टाफ है उनका भी स्वागत है। इस बीच खेल की शुरुआत होने जा रही है। पप्पू साल्वी देखना है कि बॉलिंग मार पर होंगे अथवा नहीं, लेकिन इस बीच बॉलिंग मार के ऊपर है, अंपायरों का इशारा, मैच की शुरुआत है। प्रसाद भुते जो कि इस समय पहली गेंद का सामना करेंगे। एनसीसी कातड़ी की टीम की पहली बारी है इस क्वार्टर फाइनल के मैच में बैटिंग करने की। एक बार फिर सभी पब्लिक का स्वागत है। ओम साई स्पोर्ट आयोजित डे टूर्नामेंट चैंपियंस ट्रॉफी। पहली गेंद टिप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी उछाल भरी गेंद थी और प्रसाद बुधे ऑन साइड पर गेंद को नहीं खेल सके। किसी तरह गेंद और बल्ले के बीच में संपर्क नहीं हो सका है। मिडल और ऑफ स्टंप से थोड़े बाहर रहते हुए ऑन साइड पर मारने का प्रयास कर रहे थे प्रसाद, लेकिन किसी तरह गेंद उनके बल्ले पर रही थी। और फिर से एक बार पप्पू साल्वी राइट आर्म राउंड द विकेट से गेंद करेंगे। प्रसाद को गेंद एक बार फिर गेंद टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप से बाहर की ओर निकली थी और बाहर की तरफ निकलती हुई अंपायरों का वाइड का इशारा। एक अतिरिक्त रनों की मदद से एनसीसी कातड़ी टीम का खाता खुला है। एक रन और बिना किसी विकेट के नुकसान पर सचिन शिवनेकर ने भी जबरदस्त परफॉर्मेंस किया है इस पूरे टूर्नामेंट में। क्वार्टर फाइनल का मैच है, जो टीम जीतेगी सेमीफाइनल में होगी, लेकिन इससे पूर्व की रुद्र एकेडमी की टीम टूर्नामेंट के फाइनल में जा चुकी है। फिर से एक बार पप्पू साल्वी, प्रसाद को गेंद अरबार के हवा में है, आउट होने का खतरा, गेंद के नीचे फील्डर और उसे के साथ प्रसाद भुते की पारी समाप्त। ऑन सेट पर मारना चाहते थे लॉन्ग लेग कार्नर के ऊपर से, लेकिन क्या दे बेटे, और उसे किस तरह अब आउट होकर कैच आउट होकर मैदान से बाहर आ रहे हैं। एक बड़ा स्ट्रोक खेलने के प्रयास में थे लेकिन स्ट्रोक नहीं खेल सके और कैच देकर मैदान से वापस लौट रहे हैं। प्रसाद बुद्धे का विकेट गिरा। सुमित मौसमकर जो कि अब मैदान पर आ रहे हैं बैटिंग करने के लिए। सुमित पहला झटका लगा है। गोल्डन 11 ने जो टॉस जीता है, टॉस जीतकर जो पहला फैसला किया है, इस समय जबरदस्त फैसला मजबूती के साथ उनके पक्ष में है। पहले ओवर में प्रसाद की इनिंग समाप्त हो रही है, जो अपनी टीम के लिए खाता नहीं खोल सके, 0 पर आउट हो चुके हैं और इस समय पप्पू को एक बहुत बड़ी सफलता मिली है। सचिन शिवनेकर अब सामना करेंगे दाएं हाथ के बल्लेबाज। सुमित इस समय नॉन स्ट्राइक एंड पर, सचिन शिवनेकर स्ट्राइक पर बल्लेबाज है। दूसरे ओपनर बल्लेबाज अब सामना करेंगे शॉर्ट थर्ड मैन। पॉइंट कवर इस समय लॉन्ग ऑफ और डीप पॉइंट बाउंड्री लाइन के ऊपर एक फील्डर तैनात हुआ है। ऑफ स्टंप से बाहर जाती हुई गेंद पर रोकने के लिए स्ट्रोक को इसी बीच ये गेंद और बार बढ़िया स्ट्रोक खेला है, सिपर कर बाउंड्री लाइन की तरफ, वन बाउंस गेंद बाउंड्री लाइन के बाहर आ रही है। अंपायरों का इशारा, इसी के साथ ये 4 रनों का बाउंड्री लाइन के बाहर गेंद 4 रनों के लिए। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बढ़िया स्क्वायर कट कमिश्नर देखने को मिला। लाजवाब स्ट्रोक सचिन के शिवनेकर के बैट से निकलता हुआ 4 रनों के लिए। और फिर से एक बार पप्पू की अगली गेंद का सामना करेंगे पप्पू साल्वी। इस समय गोल्डन 11 टीम की तरफ से गेंदबाजी की शुरुआत कर चुके हैं। बागडोर संभाले हुए है, 1 विकेट उन्हें मिला है, लेकिन अब फिर से एक बार सचिन शिवनेकर जो कि सामना करेंगे दाएं हाथ के बल्लेबाज। कुछ बात हो रही है नजदीकी खिलाड़ियों के सारे पप्पू साल्वी के बीच और अब मैदान पर फिर से एक बार बॉलिंग मार पर है। रन संख्या 5 रन एनसीसी कातड़ी टीम का स्कोर हो चुका है। फिर से एक बार गेंद हल्के हाथों से गेंद को स्टीयर किया, गेंद गई बैकवर्ड पॉइंट की दिशा में। वहां पर जब तक की गेंद फील्ड हो रही, गली रीजन में से गेंद जाते हुए 1 रन और इसी 1 रन की मदद से अब बढ़ता हुआ स्कोर 6 रन। पहले ओवर के खेल में भी 1 विकेट के नुकसान पर प्रसाद बुते पहले आउट होने बैट्समैन थे जो अपनी टीम के लिए खाता भी नहीं खोल सके अपना। अब सामना करेंगे सुमित जो कि इस समय बल्लेबाज बाएं हाथ के। सुमित सचिन शिवनेकर मैदान के बीच है। सुमित ने भी जबरदस्त परफॉर्मेंस किया है इस टूर्नामेंट में। अब एक बार फिर 1 डाउन के रूप में आ चुके मैदान पर बैटिंग करने के लिए। पप्पू अगली बार गेंद करेंगे राउंड द विकेट से, जो कि गेंद करेंगे सुमित के लिए। रन संख्या स्कोर 6 पर रुका हुआ है। पप्पू साल्वी इसी बीच अगली गेंद देकर, ये गेंद बढ़िया गेंद थी और अपने पंचों पर उछलते हुए गेंद अपने बैट का मुंह खोलते हुए गेंद को निकाला। पॉइंट क्षेत्र में गेंद वहां पर फील्ड हो रही है।
1 रन मिलता हुआ बैट्समैनों के लिए और इसी 1 रन की मदद से रन संख्या 6 रन, इसी बीच बट 7 रन हो चुका है स्कोर और 1 विकेट के नुकसान पर एनसीसी कातड़ी और गोल्डन 11 के बीच ये चलता हुआ मैच इस समय खेला जा रहा है। पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है गोल्डन 11 की टीम के कैप्टन ने और पहले ओवर की अगली गेंद देकर इस समय सचिन शिवनेकर के लिए जो एक बढ़िया स्ट्रोक खेला था इससे पूर्व की गेंद पर अब तैयार है। ये गेंद बाहर ड्राइव करना चाहते थे, बॉलर की दिशा में गेंद को खेला, पैर से वहां पर गेंद को रोकते हुए अपने और एक बढ़िया फुटवर्क का इस्तेमाल किया था बॉलर ने, लेकिन इसी बीच 1 रन मिला सचिन शिवनेकर के लिए और इसी 1 रन की मदद से पहले ओवर के समाप्ति पर रन संख्या स्कोर यहां पर हो चुका है 8 रन और 1 विकेट के नुकसान पर। पहले यहां पर बैटिंग हो रही है इस क्वार्टर फाइनल के मैच में। रुद्र करियर एकेडमी चिपलून की टीम टूर्नामेंट के फाइनल में उन्होंने अपनी जगह बनाई है और वो इस जो कि पहले सेमीफाइनल को जीत चुके हैं, ग्वालियर की टीम को उन्होंने पराजित कर दिया है। लेकिन इस बीच ये क्वार्टर फाइनल के मैच में पहले फील्डिंग करने का फैसला गोल्डन 11 की टीम का। प्रसाद बुते आउट होने वाले पहले बैट्समैन थे और इसी बीच ओवर की समाप्ति हो चुकी है 8 रन देकर 1 विकेट। पप्पू साल्वी का गेंदबाजी का विश्लेषण, सुमित भोले अब बॉलिंग बार पर है, दाएं हाथ के गेंदबाज राइट आर्म ओवर द विकेट से गेंद करेंगे सचिन शिवनेकर के लिए जो एक चौके की मदद से बैटिंग कर रहे हैं और धीरे धीरे से ही मजबूत इरादे के साथ, मजबूती के साथ अपने पैर जमाने की कोशिश कर रहे हैं एनसीसी कातड़ी की टीम के। एक अनुभवी भरे गेंदबाज है इस समय गोल्डन 11 की टीम के लिए खेल रहे सुमित, जो कि इस समय ओवर द विकेट से गेंद करेंगे। सुमित भोले ओवर द विकेट से सचिन के लिए और बाहर सचिन ने गेंद को टालकर खेला, लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद मॉडलिंग के बाहर आ रही है, बढ़िया छक्का देखने को मिलता हुआ। ऑफ स्टंप के बाहर थी, अपने शरीर से काफी दूर से उन्होंने इस बार खेला ऑफ स्टंप की गेंद को ऑन साइड पर उछाल कर खेलते हुए सचिन शिवनेकर 1 चौका और 1 छक्का जड़ा चुके हैं। बढ़िया बैटिंग कर रहे हैं, पावर प्ले का ओवर है, पहली गेंद हो चुकी है। फिर से सुमित भोले दाएं हाथ की गेंदबाज राइट ओवर द विकेट से गेंद कर रहे हैं। क्वार्टर फाइनल का मैच है, दोनों टीमों के लिए बढ़िया मैच है। जो टीम जीतेगी टूर्नामेंट के सेमीफाइनल में होगी। ये गेंद और एक बार फिर बड़ा स्ट्रोक खेला, बैक टू बैक दूसरा छक्का जड़ा रहे हैं सचिन शिवनेकर। 2 छक्के जड़ा चुके हैं और इसी छक्के की मदद से रन संख्या 20, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंदें हो रही है और कोई दिक्कत नहीं हो पा रही है बैट्समैन को स्ट्रोक जमाने में सुमित भोले की गेंदों के ऊपर। बढ़िया बैटिंग यहां पर एनसीसी कातड़ी टीम के बैट्समैन सचिन शिवनेकर इस समय करते हुए 2 छक्के जड़ा चुके हैं। 1 ओवर में 6 छक्के तो हमने देखे थे, लेकिन सेकेंड इनिंग में छक्के जड़े लेकिन टीम पराजित हुई। अब तक 2 छक्के जड़े जा चुके हैं, लगाए जा चुके हैं। ओवर नंबर पारी का पावर प्ले का दूसरा ओवर प्रगति पर है। सुमित भोले एक अनुभवी गेंदबाज है, लेकिन अगली गेंद करेंगे ओवर द विकेट से। ये गेंद फिर से बार बढ़िया स्ट्रोक है, बैक टू बैक तीसरा छक्का। अब वो क्षण दूर नहीं है जो हमें और तमाम पब्लिक के लिए एक बहुत बड़े छक्के देखने का मौका मिलने के लिए नजदीकी क्षण आते जा रहे हैं। लगातार तीसरा छक्का इस गेंद पर लगा दिया सचिन शिवनेकर के बैट बढ़िया के देखने को मिल रही है। रन संख्या स्कोर इस समय बढ़ता हुआ 26, यानी कि 1 विकेट के नुकसान पर। भले ही पहली ओवर में विकेट गिरा प्रसाद का, लेकिन रन रेट को कन्वर्ट कर रहे, हासिल कर रहे हैं। यहां पर क्वार्टर फाइनल का मैच है, 3 छक्के जड़े हैं। क्या युवराज सिंह के उन छक्कों को याद करेंगे? कल तो हमने युवराज सिंह को याद किया, बढ़िया छक्के देखने को मिले, और आज अब पहली इनिंग में एक बड़ी पारी खेल रहे हैं। और क्या वो ऐसा हो पाएगा, छक्के जड़ाए जाएंगे? 3 छक्के लगातार गेंदों पर, लेकिन इस समय थोड़ी सी हलचल मच रही है गोल्डन 11 की टीम के खिलाड़ियों के बीच, जो कि टॉस जीतकर उन्होंने पहले फील्डिंग करने का फैसला किया है। यह फैसला यहां पर इस समय गलत साबित कर रहे हैं सचिन शिवनेकर, जो अब चौथी गेंद का सामना करेंगे। इसे बार बढ़िया स्ट्रोक है लेफ्ट राइट, लेकिन वहां पर कैच और उसी के साथ एक बढ़िया विकेट। एक बड़ी मछली जाल में फंस रही है। सचिन शिवनेकर सीधे कैच दे बैठे और आउट हो रहे हैं, जिन्होंने ताबड़तोड़ 3 छक्के लगाए थे, लेकिन सुमित भोले ने बहुत जबरदस्त तरीके से कम बैक करते हुए इस मैच में, और सचिन शिवनेकर की पारी समाप्त हो रही है। उन्होंने कुल अपनी टीम के लिए एक जबरदस्त तरीके से 3 छक्के और 1 चौके की मदद से कुल 24 रन बनाए, 7 गेंदों का सामना किया और आउट होकर वापस लौट रहे हैं। रन संख्या स्कोर 26, और अब 2 विकेट के नुकसान पर
आशीष मालवनकर अब मैदान पर आ रहे हैं। आशीष मालवनकर जो कि टीम के कैप्टन है, मैदान पर आ रहे हैं बैटिंग करने के लिए। कितने कप्तानी पारी खेलेंगे अपनी टीम के लिए, ये देखना होगा। आशीष मैदान पर, अब सुमित इस बीच मैदान के ऊपर है और अभी भी विकेट गिरा। 0 रन के कुल 7 गेंदों पर 24 रन, 3 छक्के 1 चौके की मदद से सचिन शिवनेकर ने एक फ्लाइट शॉट खेलने के प्रयास में उन्होंने अपना विकेट गंवा दिया। स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के ऊपर बहुत ही जबरदस्त कैच देखने को मिला फील्डर्स के द्वारा लेते हुए, और अब गोल्डन 11 के लिए दूसरा विकेट मिला है। अब इसी भी तैयार, ऐसा लगता है कि गुरु मुद्रे जिन्होंने वहां पर फील्ड की थी कैच किया था, लेकिन ऐसा नहीं लगा। और इसी बीच ये गेंद, इस बार गेंद को खेला जरूर, फिर से एक बार गेंद वहां पर वन बात थी भी, लेकिन 1 रन का इजाफा स्कोर में, रन संख्या बढ़ता हुआ स्कोर इसी बीच यहां पर हो चुका है। कुल 28 रन यहां पर, जबकि 27 रन स्कोर इस 1 रन की मदद से। जबरदस्त फील्डिंग का प्रदर्शन, अब वापसी करने की कोशिश कर रहे हैं सुमित, जिन्होंने की राहत की सांस ली है यहां पर सचिन का विकेट लेने के बाद। जो 3 छक्के उनके लगातार गेंदों पर लगाए थे, लेकिन अब सुमित सामना करेंगे बाएं हाथ के बल्लेबाज। पावर प्ले का ओवर है और पावर प्ले की इस ओवर की इस समय कुछ गेंदें बाकी रहती हुई सुमित राइट एंड ब्राउन 2 विकेट से गेंद कर रहे हैं। हालांकि गेंद करेंगे फिर से एक बार दाएं हाथ के बल्लेबाज। हित के लिए बाएं हाथ के बैट्समैन सामना करते हुए सचिन शिवनेकर की पारी समाप्त हो रही है, जिन्होंने कि 7 गेंदों में 24 रन बनाए। इसी ओवर में सुमित भोले ने उनको आउट कर दिया है। सुमित भोले अगली बार गेंद करते हुए राइट और 2 विकेट से, जो कि राउंड 2 विकेट से गेंद करेंगे। ये गेंद पटकती हुई गेंद अपने पंजों पर उछलते हुए हल्का सा ग्लांस करते हुए गेंद को निकाला फाइल्डिंग की तरफ, वहां पर जब तक कि गेंद फीड हो रही है। 1 रन, और इसी 1 रन के साथ अब 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। रन संख्या स्कोर अब 28 हो चुका है। 2 विकेट के नुकसान पर 2 ओवर की समाप्ति के बाद सुमित, और इस समय आशीष जो कि पारी को संभाले हुए है। आशीष और सुमित इस समय विकेटों के बीच है, मिडल ऑर्डर के बैट्समैन है। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद 28 रन रन संख्या कुल स्कोर हो चुका है। 3 छक्के और 1 चौके की मदद से 2 विकेट पर पहले पावर प्ले के 2 ओवर में रन संख्या 28 बनी है, 28 रन स्कोर। और अब पारी का तीसरा ओवर आरंभ करने के लिए इस समय भारती मंदिर एंड की तरफ से नीलेश के हाथ में गेंद है। नीलेश मुड़िए जो कि नए ओवर की शुरुआत करेंगे। दाएं हाथ के गेंदबाज राइट आर्म और 2 विकेट से गेंद करेंगे। सुमित उनकी गेंदबाजी का सामना करने के लिए तैयार है। क्वार्टर फाइनल का मैच चलता हुआ इन दोनों टीमों के बीच एनसीसी कातड़ी गोल्डन 11 रत्नागिरी के बीच ये मैच है चैंपियंस ट्रॉफी का। ये गेंद पटकती हुई इस बार बढ़िया स्ट्रोक खेला, गेंद गई सीधे स्क्वायर लेग के ऊपर से 6 रनों के लिए। हवाई रास्ते से गेंद को निकालते हुए जैसे शॉट गेंद मिली पोजीशन में आए और बल्ले के सारे शानदार बल्ला घुमाते हुए इस गेंद के ऊपर एक बड़ा स्ट्रोक खेला है। स्क्वायर लेग के ऊपर से गेंद बॉर्डर लाइन के बाहर। इस छक्के की मदद से बढ़ता हुआ स्कोर 34। इस समय 2 विकेट के नुकसान पर भले ही 2 विकेट गिरे हैं, लेकिन रन रेट को काफी हद तक यहां पर हासिल कर रहे हैं, कन्वर्ट कर रहे हैं ओवर में। और फिर से सुमित सामना करने के लिए तैयार। दिनेश की ये गेंद एक बार फिर उठाने का प्रयास था, लेकिन गेंद पिच पर लुढ़कती हुई इस बार बल्ले के, हालांकि गेंद के ऊपर बीचों बीच नहीं आए थे, ऑन साइड पर मारने का प्रयास था। मिड विकेट और स्क्वायर लेग की तरफ निशाना लगाना चाहते थे, बढ़िया स्ट्रोक खेलना चाहते थे सुमित, लेकिन ऐसा नहीं कर सके। एक अच्छी गेंद करते हुए नीलेश मुड़िए वापस आ रहे हैं अपने बॉलिंग बार के ऊपर। रन संख्या 34, 2 विकेट के नुकसान पर प्रसाद बुते खाता नहीं खोल सके। सचिन शिवनेकर ने 7 गेंदों पर 24 रनों की पारी खेली है। फिर से बार नीलेश सुमित के लिए, लेकिन गेंद नहीं कर सके। वापस अपने बॉलिंग बार पर क्वार्टर फाइनल का मैच, पहले से सेमीफाइनल को जीतते हुए रुद्र एकेडमी की टीम टूर्नामेंट के फाइनल में पहुंच चुकी है। दिनेश सुमित के लिए गेंद, फिर से बार सुमित ने इस बार गेंद को निकाला है। इस बार लॉन्ग लेग के ऊपर से बढ़िया छक्का 6 रनों के लिए। इन 6 रन के साथ अब रन संख्या बढ़ता हुआ स्कोर 40 की तरफ बढ़ता हुआ। 40 रन 2 विकेट के नुकसान पर पहली इनिंग टॉस जीता है गोल्डन 11 की टीम ने और पहले फील्डिंग करने का फैसला किया है।
दूसरे मैच में, आज के पहले मैच में उन्होंने चेस किया था और मजबूती के साथ स्कोर को चेस किया था। ये देखते हुए संभवतः टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया है गोल्डन इलेवन की टीम ने। लेकिन दिनेश बुलिए अगली गेंद, इस ओवर में 2 छक्के जड़े हैं सुमित के बैट से। पारी का तीसरा ओवर है, रन संख्या स्कोर 40। दिनेश अगली बार गेंद डालेंगे। सुमित को गेंद फिर से बार ऑफ स्टंप की बाहर की गेंद को उठा करके लाइन में कमांडर के बाहर 4 रन लगे जा रहे हैं। 3 छक्के इस ओवर में, यहां पर लगातार 2 गेंदों के ऊपर 2 छक्के जड़ाते हुए तीसरे ओवर में ना पावर प्ले के पहले ओवर में जिस तरीके से बढ़िया रन नहीं बन रहे थे, केवल 8 रन बने थे। दूसरे ओवर में 20 रन जरूर बने, लेकिन तीसरे ओवर में इस समय काफी जबरदस्त पावरफुल स्ट्रोक लगा रहे हैं बल्लेबाज सुमित और फिर से एक बार सामना करने के तैयार है। अब राउंड द विकेट से गेंद करेंगे इस समय बाएं हाथ के बैट्समैन के लिए दिनेश। ये गेंद इस बार ड्राइव किया, कवर स्टॉकर की तरफ गेंद को खेला, वहां पर फील्डर कवर पर थे जिन्होंने गेंद को उठा दिया है। सुमित वहां पर थे जिसमें 1 रन वहां पर मिलता हुआ, इसी 1 रन के साथ अब रन संख्या बढ़ता हुआ स्कोर यहाँ पर हो चुका है, जबकि कुल 47 रन। एक बहुत ही जबरदस्त यहाँ पर बैटिंग हो रही है। सामना करेंगे अब आशीष बालवनकर, दाएं हाथ के बल्लेबाज। टीम के कैप्टन है, मैदान पर आ चुके बैटिंग करने के लिए, लेकिन इस समय स्ट्राइक पर सामना करने के लिए तैयार होते हुए सुमित नॉन स्ट्राइकर है। दिनेश बुलिए ओवर द विकेट से गेंद करेंगे तीसरे ओवर में। आशीष को गेंद, और आशीष सुरक्षात्मक तरीके से स्ट्रोक को खेलना चाहते थे, गेंद को खेलना चाहते थे, लेकिन किसी तरह कोई मौका नहीं मिला और इस तरीके से अब ओवर की समाप्ति हो रही है। पारी के तीसरे 3 ओवर के बाद रन संख्या 47 रन, 47 रन स्कोर हो चुका है, जबकि 2 विकेट के नुकसान पर 24 रन बनाए। सचिन शिवनेकर ने 7 गेंदों का सामना किया। प्रसाद भूते जो कि अपने टीम के लिए अकाउंट नहीं खोल सके, 0 पर आउट हुए हैं और पहला विकेट जबकि 1 पर दूसरा विकेट 26 के स्कोर पर गिरा। उस समय 1.4 गेंदें फेंकी गई थी जो कि दूसरा ओवर था और सुमित ने जो डेंजर बनते जा रहे थे, डेंजर मैन को वापस किया है पैविलियन में वापस, आउट होते हुए सचिन शिवनेकर जिन्होंने 7 गेंदों में 24 रन बनाए। अब पप्पू साल्वी संभवतः एंड चेंज हो रहा है उनका, पारी का चौथा ओवर आरंभ करेंगे अपने कोटे का दूसरा ओवर। लेकिन गोल्डन इलेवन टीम की तरफ से एक जबरदस्त बॉलिंग का प्रदर्शन रह चुका है पप्पू साल्वी के, जिनके गेंदबाजी की ओर 8 ही रन बने हैं। उन्हें कोई हालांकि 1 विकेट भी मिला, लेकिन अब तैयार है नई ओवर की शुरुआत करने के लिए। पारी का इस समय चौथा ओवर लेकर पप्पू साल्वी बॉलिंग मार्ग पर है। पैविलियन इंड की तरफ से ओम साई स्पोर्ट आयोजित प्रवीण भाटकर स्मृति चषक चैंपियंस ट्रॉफी, यह रत्नागिरी के क्रिकेटरों के लिए बहुत बड़ा मौका प्लेटफॉर्म तैयार किया है ओम साई के यहाँ पर स्पोर्ट्स ने। और आज देखना है कौन कौन खिलाड़ी चैंपियंस ट्रॉफी के लिए भी तैयार रहेंगे, खेलेंगे। पप्पू साल्वी सुमित के लिए और बार नेक्स्ट को संभवतः छोड़ती हुई गेंद गई विकेट कीपर के पीछे, वहां पर गेंद को नहीं रोक रहे, गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल कर रही है, लेकिन ऐसा लगता है कि शायद बाउंड्री के 2-3 कदम अंदर रोका गया है और इस बीच ये गेंद के ऊपर वाइड का इशारा यहां पर निश्चित तौर से है, लेकिन स्टंप के बाहर ये गेंद थी और रन संख्या 50 रन, बढ़ता हुआ स्कोर 2 विकेट के नुकसान पर। टूर्नामेंट का क्वार्टर फाइनल का मैच है, दोनों टीमों के खिलाड़ियों के लिए करो या मरो का मैच है और क्या रन बनेंगे, क्या टोटल होगा, ये आने वाला समय बताएगा। लेकिन इस समय ठीक ठाक चलता हुआ दोनों टीमों के लिए। इस बीच सुमित तैयार है गेंद इस समय सामना करने के लिए। पप्पू साल्वी ये गेंद और अपवार कनेक्ट होते हुए गेंद को निकालना चाहते थे, लेकिन बढ़िया विकेट कीपिंग इस समय विकेट के पीछे करते हुए साल्वी जो कि इस बीच किसी तरह कोई मौका नहीं दिया है बैट्समैन को रन लेने का। इस गेंद के ऊपर बढ़िया गेंद की थी, सुमित को छकाती हुई गेंद थी। फिर से एक बार पप्पू अनुभव भरी गेंदबाज है और सर्वाधिक अच्छी खासी गेंदबाजी उन्होंने की है। पहले ओवर में 8 रन दिए थे सुमित के लिए। ये गेंद और बार सुमित ने जरूर खेलने की कोशिश की, ये गेंद आ गई है इस बार ऑफ साइड पे, 1 बाउंस गेंद फील्डर की ओर। किसी तरह फील्डर काफी डीप खड़े हुए थे, मौका था बैट्समैनों के लिए रन लेने का 1 रन के साथ। अब बढ़ता हुआ स्कोर इसी के साथ यहाँ पर 51 रन स्कोर हो चुका है। चौथे ओवर का खेल जारी है। ऑन साइड में 3 फील्डर है, सागर यानी कि बंटी मिड विकेट बाउंड्री लाइन के ऊपर तैनात है, स्क्वायर लेग पर 1 फील्डर है, लॉन्ग ऑन है, लॉन्ग ऑफ है, इस समय एक्स्ट्रा कवर पर 1 फील्डर है, पॉइंट क्षेत्र में 1 फील्डर है, थर्ड मैन है, शॉर्ट फाइन लेग पर फील्डर है, लॉन्ग लेग है। अब सामना करेंगे आशीष बालवनकर की लिए, गेंद होगी ओवर द विकेट से
आशीष को गेंद, आशीष ने बार गेंद को खेलने की कोशिश की थी लेकिन सीधे बॉलर के सामने की तरफ गेंद बल्ले पर ठीक तरीके से नहीं ले सके, मिडल हैंड पर नहीं स्ट्रोक नहीं ले सके और इसी बीच वापस आ रहे हैं। एक बढ़िया गेंदबाज, एक अनुभव के सारे गेंदबाजी हो रही है। सुमित ने भले 3 छक्के लगे उनके गेंदों पर लेकिन एक बढ़िया विकेट चटका दिया है उन्होंने कैच आउट के रूप में। लेकिन चौथे ओवर में अगली बार गेंद करेंगे पप्पू साल्वी। 8 रन दे चुके थे अपने पहले ओवर में 1 विकेट लेकर। अब आशीष बाल बनकर के लिए गेंद करेंगे राइट अबाउट 2 विकेट से। एक बड़ा मैच चलता हुआ छत्रपति शिवाजी स्टेडियम के ऊपर ये गेंद और आशीष ने इस बार गेंद को खेला है, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे और बढ़िया कैच करते हुए आशीष मालवनकर जो कि उठाना चाहते थे यहाँ पर लॉन्ग ऑफ कवर की तरफ, कवर पर मारना चाहते थे लेकिन सीधे फील्डर को बीट नहीं कर सके, गेंद उनके हाथ में पहुंची फील्डर के और इसी के साथ ये तीसरा झटका लगा एनसीसी कातली की टीम के लिए। तीसरा विकेट गिरता हुआ इस क्वार्टर फाइनल के मैच में पहले बैटिंग करते हुए टॉस हारने के बाद आकाश यादव आ रहे हैं। इस समय आशीष मालवनकर के विकेट गिरने के बाद आकाश यादव जो कि सामना करने के लिए तैयार हो रहे हैं। सुमित धीरे धीरे से पैर जमाने की कोशिश कर रहे हैं लेकिन इस ओवर में थोड़ा सा परेशानी भी डाला है पप्पू ने अपनी गेंदों के ऊपर। देखना कि अगली गेंदें किस प्रकार से करेंगे। चौथा ओवर जबरदस्त गेंदबाज पप्पू साल्वी गेंद करते हुए सुमित को गेंद, एक बार सुमित ने ऑन साइड पर गेंद को खेला है, कारपेट के सारे गेंद जा रही है स्क्वायर लेग मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ, उस ओवर फील्डर है, एक ही रन मिला है। अच्छे फील्डिंग का प्रदर्शन जहां पर गोल्डन इलेवन की टीम के फील्डरों के द्वारा ग्राउंड फील्डिंग अब अच्छी हो रही है। अब पहले मैच की तरह इस मैच में अपने फील्डिंग के स्तर को बेहतर बना लिया है और इस बीच 1 रन स्कोर बढ़ता हुआ इसी के साथ हो चुका है 52 रन और 3 विकेटों के नुकसान पर एनसीसी कातली टीम का स्कोर हो चुका है। दोनों के बल्लेबाजों के बीच में कुछ बातचीत बनती जा रही। 52 तक हम पहुंच चुके हैं। अब अगला सफर किस तरीके से तय कर पाएंगे, जो कि शुरू के जो मिडल, हालांकि शुरू के टॉप के बैट्समैन थे वो आउट हो चुके हैं। इस समय मिडल ऑर्डर के बैट्समैन बैटिंग कर रहे हैं। सुमित नौस्टेकर बल्लेबाज है, इस समय सामना करने के तैयार है आकाश दाएं हाथ के बल्लेबाज। इस बीच आकाश के लिए गेंद ओवर द विकेट से पप्पू साल्वी ये गेंद और इस बार आंसर पर गेंद को खेला है। जब तक ये गेंद वहां पर फीड हो रही है 1 ही रन मिला बैट्समैन आकाश के लिए और इसी 1 रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर अब हो चुका है 53 रन, 53 लॉस ऑफ 3 विकेटों के नुकसान पर। ये है इस समय स्कोर। ओवर की समाप्ति हो रही है पारी के चौथे 4 ओवर के बाद 53 रन 3 विकेट के नुकसान पर एनसीसी कातली टीम का स्कोर है। दोनों बल्लेबाज इस समय आकाश और सुमित मैदान के ऊपर है। ओवर की समाप्ति हो चुकी है, बची हुई 2 ओवर का खेल बाकी है, यानी कि स्लॉग ओवर है। रन संख्या अब 53 है। 53 से किस तरीके से स्कोर आगे बढ़ेगा इसकी केवल कल्पना की जा सकती है। और इस समय दोनों, हालांकि इन पर बल्लेबाज है आकाश और सुमित को गेंदबाजी के ऊपर परिवर्तन किया जा रहा है। बॉलिंग मार्ग पर दूर वाले एंड से गुरु प्रसाद मुद्रे को गेंदबाजी के ऊपर लगाया जा रहा है। पारी का 5वां ओवर आरंभ करेंगे गुरु मुद्रे जो कि इस समय गेंदबाजी के ऊपर है। भारतीय मंदिर एंड की ओर से नए ओवर की शुरुआत कर रहे हैं, जो कि गेंद करेंगे इस समय दाएं हाथ के बैट्समैन आकाश के लिए गेंद होगी। आकाश सचिन शिवडेकर ने एक बढ़िया पारी खेलने की कोशिश की थी लेकिन 24 रन बनाने के बाद वो आउट हुए। क्या जबरदस्त 3 जना की उन्होंने लगातार छक्के जड़ाए थे दूसरे ओवर के खेल में, लेकिन अपनी पारी को मजबूत पारी में नहीं ले सके थे और अगली गेंद पर फ्लाइट शॉट खेलने के रूप में प्रयास में उन्होंने अपना विकेट गंवा दिया था। इस समय तैयार हो रहे सामना करने के लिए आकाश के लिए ऑन साइड पर मिड विकेट, बाउंड्री लाइन पर एक फील्डर है, लॉन्ग लेग है, शॉर्ट मिड विकेट है और फाइन लेग है। ऑन साइड की फील्ड लॉन्ग ऑन है और इस समय ऑफ साइड में अगर फील्डिंग देखी जाए तो 3rd मैन है, बैकवर्ड पॉइंट है, स्वीपर कवर पर एक फील्डर तैनात खड़ा हुआ है और इसी बीच गेंद करते हुए राइट ओवर 2 विकेट से नए ओवर की शुरुआत है। बाएं हाथ से इस बार रिवर्स खेलने का प्रयास किया गया था, पूरी तरीके से गेंद को अपने बैट पर नहीं ले पाए थे लेकिन किसी तरह 1 रन लेग बाइस के रूप में मिलता हुआ यहाँ पर अतिरिक्त रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर हो चुका है 54 रन, 54 रन स्कोर हो चुका है 3 विकेट के नुकसान पर। अब भी कुल 11 गेंदें इनिंग की बची हुई है स्लॉग ओवर की। सुमित सामना कर रहे हैं बाएं हाथ के बल्लेबाज, एक अच्छी पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए। इस समय बाएं हाथ के बल्लेबाज सुमित सामना करते हुए 11 गेंदें बची हुई है, स्लॉग ओवर है। स्लॉग ओवर में कितने रन बन पाते हैं, कितने विकेट निकलेंगे ये देखना होगा। गुरु की गेंद उसको उठाल कर खेला है, कोई मौका नहीं फील्डर के पास, हवाई से पर होता हुआ गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। इस छक्के की मदद से रन संख्या कुल मिलाकर 60 रन
और 3 विकेट। यह है स्कोर इस समय एनसीसी कातड़ी की टीम का। क्वार्टर फाइनल का मैच गोल्डन 11 रत्नागिरी की टीम ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया है। पहले ओवर में 8 रन बने, दूसरे ओवर के खेल में 20 रन बने, तीसरे ओवर में 19 रन बने, चौथे ओवर में केवल 14 रन बने। पप्पू का बेहतरीन ओवर रहा है, लेकिन गुरु प्रसाद मुद्रे 5वें ओवर में फिर से एक बार बढ़िया गेंद का शॉट खेला है। इस बार स्क्वायर की दिशा में गेंद जा रहे हैं, सागर बंटी वहां पर फील्डर आ रहे हैं गेंद के ऊपर। बढ़िया फील्डिंग, ग्राउंड फील्डिंग यहाँ पर करते हुए एक ही रन पर संतुष्ट होना पड़ा बैट्समैन को। इसी एक रन की मदद से रन संख्या बढ़ता हुआ स्कोर 61 रन, 61 रन इस समय स्कोर हो चुका है। और 3 विकेट के नुकसान पर यहाँ पर क्वार्टर फाइनल के मैच पे ओम साई स्पोर्ट आयोजित ये चैंपियंस ट्रॉफी कल फंसी प्रवीण भाटकर स्मृति चषक, इस टूर्नामेंट का ये जो ट्रॉफी उसे नाम दिया जा चुका है। और इस समय आकाश सामना करने के लिए तैयार हो रहे हैं। गुरु मुद्रे पारी का 5वां ओवर 24 मिनट के अंदर अपने 6 ओवर पूरे कर रहे हैं पहले इनिंग की, ये नियम है। और 24 मिनट का टाइम है पहले फील्डिंग करने वाली टीम के लिए। और इसी बीच गुरु मुद्रे गेंद लेकर बाएं हाथ के गेंदबाज गेंद करेंगे आकाश के लिए। आकाश रिवर्स खेलने का प्रयास था, पिच पर लुढ़कती हुई गेंद है, सिंगल्स केवल मिलता हुआ, लेकिन आखिर में स्लॉग ओवर में कुछ ना कुछ रन बनाने में इस समय सफल हो रहे हैं गोल्डन 11 के गेंदबाज। 1 रन लेग बाइज के रूप में इशारा हुआ अंपायरों का। रन संख्या 62 रन, 62 रन, 3 विकेट के नुकसान पर। एक बार फिर से गेंदबाजी के ऊपर गुरु मुद्रे क्या सुबीत के बल्ले को खामोश रख पाएंगे, ये देखना होगा। बढ़िया बैटिंग कर रहे हैं, वेल सेट हो चुके हैं मैदान पर, अगली गेंद का सामना करेंगे। शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, लेग स्टंप पर गेंद थी, बढ़िया फील्डिंग वहां पर जीत रन आउट का खतरा है। और ये रन आउट का चांस है, लेकिन गवा दिया। क्या गोल्डन चांस था गोल्डन 11 की टीम के लिए, लेकिन ये गोल्डन चांस हाथ से निकल चुका है। आसानी के साथ आउट कर सकते थे, लेकिन ऐसा नहीं कर सके हैं। क्रिकेट की अनिश्चितता मैदान के ऊपर है। ऐसे बैट्समैन को गवा दिया है, उसका विकेट गवा दिया है, जो काफी अच्छी बैटिंग कर रहा है, जमकर बैटिंग कर रहा है। अब तक उन्होंने कुल मिलाकर यहां पर कुल 4 छक्के जड़ा रहे हैं। अब तैयार है फिर से एक बार, अब नई इनिंग की शुरुआत होगी। अब एक मौका गवा दिया है आउट करने का, लेकिन फिर से एक बार गुरु मुद्रे गेंद देखा, ये गेंद इस बार गेंद को खेला है, गेंद का स्क्वायर लेके रीजन पर फील्डर काफी डीप खड़े हुए हैं। सुमित 1 रन पूरा कर चुके, दूसरे के मांग है, फिर से रन आउट का चांस है, खतरा है, लेकिन अच्छा बार आउट का इशारा है अंपायर का। इस बार बच नहीं सके सुमित, ये जानते थे कि ऐसा लगा था कि शायद उनके चेहरे पर ऐसा लग रहा है कि वो थके हुए नजर आ रहे हैं, आउट होने के लिए तैयार हो रहे थे। उन्होंने देखा कि फील्डर के हाथ में गेंद है, जानबूझकर रन लेने की कोशिश की है और आउट होकर मैदान से बाहर आ चुके हैं। चौथा विकेट गिरा, सुमित का रूप में रन आउट हो चुके हैं। संकेत शिवनेकर आ चुके हैं मैदान पर बैटिंग करने के लिए। सुमित आउट हो चुके हैं। 33 रनों की शानदार पारी खेली, 15 गेंदों का उन्होंने सामना किया, 33 रन उन्होंने बनाए, 4 छक्के जड़ाए उन्हें अपने पारी के दौरान। और आखिर में इस ओवर में आउट होकर मैदान से बाहर जा चुके हैं। ओवर की इसी के साथ समाप्त हो चुकी है। इस ओवर में केवल मात्र यहाँ पर 8 रन बन चुके हैं और बढ़िया गेंदबाजी रही है गुरु मुद्रे के इस लॉन्ग ओवर में। कोई ज्यादा मौका नहीं दिया उन्होंने बैट्समैनों को। सुमित इस समय फाइनल ओवर पहले इनिंग का क्वार्टर फाइनल का मैच है। सुमित भोले बॉलिंग मार के ऊपर आ चुके हैं, आकाश को गेंद करेंगे। सुमित भोले दाएं हाथ का ये गेंदबाज कालबा देवी के रहने वाले, इस बीच बॉलिंग मार के ऊपर तैयार है, गेंद करने के लिए तैयार है। राइट अराउंड द विकेट से आकाश के लिए, आकाश को गेंद, आकाश ने इस बार गेंद को खेला जरूर है वहां पर गेंद, जब तक कि बंटी बढ़िया फील्डर है, मजबूत फील्डर की तरफ गेंद पहुंची थी, 1 ही रन मिला। रन संख्या स्कोर बढ़ता हुआ इसी के साथ 64 रन 4 विकेट के नुकसान पर 64 रन। हालांकि सुमित की अगर पारी देखी जाए तो थोड़े थके हुए नजर आ रहे थे और वो आउट भी होना चाहते थे, लेकिन ऐसे क्षण नहीं मिल रहे थे। लेकिन आखिर में वो रन आउट होकर मैदान से बाहर निकले और इसी के साथ गेंद बॉर्डर लाइन के बाहर आ रही है, शानदार छक्का संकेत के बाद से निकलता हुआ। इस छक्के की मदद से रन संख्या स्कोर 70 की तरफ बढ़ता हुआ, यानी कि कुल स्कोर 70 रन स्कोर और 4 विकेट के नुकसान पर। सुमित 15 गेंदों में 33 रन बनाए, 7 गेंदों के ऊपर 24 रनों की सचिन शिवनेकर ने पारी खेली है एनसीसी कातड़ी के टीम के लिए। और इस समय
पारी का 5वां ओवर है और एक बार फिर सुमित बॉलिंग बार के ऊपर गेंदबाजी करेंगे। दाएं हाथ के बल्लेबाज के लिए संकेत जो कि सामना करने के लिए तैयार है। संकेत शिवनेकर जो कि फिर से बार अगली गेंद का सामना करेंगे। खर्चीले साबित हुए सुमित ओवर द विकेट से। ये गेंद एक बार फिर बढ़िया स्ट्रोक खेला है, इस बार बंटी गेंद के नीचे है, कैच वहां पर और आउट। और इसी के साथ ये यहां पर विकेट गिरा है 5वां। 5 विकेट के नुकसान पर संकेत शिवनेकर आउट हो रहे हैं। उन्हें बंटी पाटिल यानी कि सागर ने उनको कैच आउट किया है। अब विशाल पाटिल को भेजा जा चुका है बैटिंग करने के लिए। 5 विकेट 70 रन स्कोर है। गोल्डन 11 टीम के सामने टारगेट आखिर में गेंदों पर किस तरीके से बनेगा, क्या होगा टारगेट। 70 रन तो बन चुके हैं, 70 के ऊपर का टारगेट बनेगा गोल्डन 11 की टीम के लिए। रन संख्या 70, 5 विकेट के नुकसान पर है। आकाश जो कि तैयार हो रहे सामना करने के लिए। पारी का ये अंतिम ओवर चलता हुआ। विशाल पाटिल नॉन स्ट्राइकिंग बैट्समैन है। स्ट्राइक पर इस समय आकाश तैयार है। दाएं हाथ के बैट्समैन सामना करेंगे। ये गेंद उसको टाल कर खेला, सामने की तरफ गेंद जा रही, वन बॉल बाउंड्री लेके बाहर आ रही। 4 रन के लिए कोई मौका नहीं था किसी फील्डर के पास। हालांकि लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ काफी टीम खड़े हुए थे, लेकिन काफी बड़ा गैप था। गैप में से गेंद को निकाला है, स्ट्रेट ड्राइव के सारे गेंद को निकाला। वन बाउंस गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 4 रनों के लिए इस समय स्कोर 74, 74 रन स्कोर हो चुका है 4 विकेट के नुकसान पर। फिर से आकाश सामना करेंगे। ये गेंद एक बार फिर बढ़िया स्ट्रोक खेला है, एक बार गेंद बाउंड्री लाइन के बाहर है, उसमें बढ़िया कैच है। पराग वहां पर थे, एक जबरदस्त कैच, एक कदम अंदर गेंद को कैच कर दिया है। सुमित की झोली में विकेट जरूर मिला है, लेकिन खर्चीले भी साबित हो रहे हैं। और इस समय आकाश की पारी की समाप्ति। समीर शिंदे आ रहे हैं मैदान पर बैटिंग करने के लिए। 6 विकेट, रन संख्या 74 रन। पराग जिनकी तारीफ करनी होगी, बढ़िया कैच किया है। अपने शरीर के संतुलन को भालाफी पूरी तरीके से लेते हुए उन्होंने उस गेंद को कैच कर दिया है, छक्कों को कैच में तब्दील कर दिया है पराग करने। जो कि इससे पहले आपने देखा होगा कि 3 छक्के जड़ाए थे उन्होंने एक इनिंग में, सेकंड नंबर पर बैटिंग करते हुए बढ़िया बैटिंग की थी। अब उसी तरह बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन किया है पराग ने, और वापस आ रहे लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन की तरफ फील्ड करने के लिए। समीर शिंदे समय स्ट्राइकर पर बल्लेबाज है। इस ओवर की कुछ गेंदें बाकी है, फाइनल डिलीवरी करेंगे सुमित भोले ओवर द विकेट से। ये गेंद उसको उठाने का प्रयास, विकेट कीपर के हाथ से गेंद निकलते हुए, एक रन दौड़कर पूरा करते हुए। जब कोई रन नहीं बन रहा था तो विकेट कीपर के हाथ से ये गेंद छूटी। और इसी के साथ अब स्कोर हो चुका है 75 रन, 75 रन स्कोर हो चुका है। यानी कि 6 विकेट के नुकसान पर 76 रनों का टारगेट रहेगा इस मैच को जीतने के लिए, ना बल्कि मैच को जीतने के लिए सेमीफाइनल में पहुंचने के लिए गोल्डन 11 टीम के सामने टारगेट है 76 रनों का। यह टारगेट किस तरीके से चेस कर पाएंगे, कौन सी टीम क्वार्टर फाइनल के टूर्नामेंट के इस मैच से बाहर निकलेगी, कौन सी टीम सेमीफाइनल होगी, इसके बारे में बॉल बाय बॉल कमेंट्री करने के लिए आइए गोपी जी यादव। अशी अपेक्षा जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी व्यक्त केली आहे। जिल्हास्तरीय बालविवाह निर्मूलन कृती समितीच्या बैठकीत ते बोलत होते। बालविवाहासारख्या सामाजिक हॅलो IDFC फर्स्ट यांच्या सहकार्याने शाळेत डिजिटल क्लासरूमची उभारणी केली आहे। ग्रामीण भागातील शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आधुनिक जगाची ओळख व्हावी या विधायक हेतूने हे पाऊल उचलण्यात आलं आहे। जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला। बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं। या निमित्तानं उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी आणि स्वातंत्र्य
धन्यवाद दीपकजी कांबळे सर. नामदार श्री उदयजी सावंत साहेब पुरस्कृत ओम साई स्पोर्ट्स आयोजित जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय प्रवीण भाटकर स्मृती चषक 2022 अंतिम दिवस आहे. या स्पर्धेचा दिनांक 15 जानेवारी 2022ला पहिला दिवस होता आणि आज अंतिम दिवस. या पहिल्या पर्वाचा अंतिम महाविजेता कोण ठरणार आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर उपांत्यपूर्व सामना इथे रंगलाय. गोल्डन 11 आणि त्यांच्या विरोधात NCC कातळी या दोन संघांच्या दरम्यान उपांत्यपूर्व लढत. सध्या मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावाचा खेळ इथे संपलेला आहे आणि आता दुसऱ्या डावात 76 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. 12.67 हा रिक्वायर्ड रन रेट असेल प्रत्येक षटकागणिक. 76 धावांचं लक्ष पूर्ण करत असताना गोल्डन 11 रत्नागिरीचा संघ मकरंदजी बुरके यांचा हा संघ आहे. तर सलामीवीर सध्या मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. तमाम मायबाप क्रीडा रसिक आणि खेळाडूंचं सहर्ष हार्दिक स्वागत. मॅचला इथे होईल सुरुवात. दुसऱ्या डावाच्या दिशेने जाऊया. स्ट्रायकिंग एंडला असेल फलंदाज समीर मयेकर काळबादेवी गावचा खेळाडू. स्ट्रायकिंग एंडला असेल डावकुरी हाताचा खेळाडू समीर. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सागर पाटील बंटी. पहिलं षटक पॉवर प्लेमध्ये आशिष मालवणकर संघाचा संघनायक छत्रपती शिवाजी महाराज एंडकडून येथे षटक क्रमांक 1 ची सुरुवात होईल. पॉइंट आहे, शॉट कव्हर आहे. मिड ऑफला एक फिल्डर तैनात केला गेलाय. लॉंग ऑनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतोय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनवर एक क्षेत्ररक्षक आहे. डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आणि शॉर्ट फाईन लेगमध्ये 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये संकेत शिवनेकर पेट्रोलिंग करतोय. गली रिजनला एक क्षेत्ररक्षक तैनात ठेवण्यात आलाय. ही आहे क्षेत्ररक्षणाची स्थिती आणि आता मॅचला होईल सुरुवात. 76 धावांचं इथे लक्ष आहे. 12.67 रिक्वायर्ड रन रेट असेल. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक पॉवर प्लेमध्ये समीरच्या विरोधात आशिष मालवणकर. आशिषचा पहिला चेंडू फ्रंट फूटवर जाऊन त्यानंतर थोडंसं वेट इथे ट्रान्सफर केलं होतं आणि पॉईंट रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. पहिला बॉल येतो इथे डॉट बॉल. पॉवर प्लेच्या षटकाच्या दरम्यान जर आपण पाहिलं तर दोन खेळाडू सध्या 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनवर आणि एक खेळाडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. यावेळी मात्र आपण विचार केला तर हलक्या हाताने दिशा दिली जाते. बॅकवर्ड पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक सुमित मोसमकर या चेंडूवर आला. तोपर्यंत एक सिंगल इथे पूर्ण केली जाते. सिंगलने धावसंख्या 1 रन. धावसंख्येचा इथे श्री गणेशा होईल. पहिला चेंडू इथे बीट झाला होता फलंदाज समीर आणि दुसऱ्या चेंडूवर सिंगल घेऊन स्वतःसोबतच संघाचं देखील खातं उघडलं जातं आहे. स्ट्रायकिंग एंडला पोहोचेल सागर बंटी पाटील. 76 रन्स टू विन. 76 धावांचं टार्गेट आहे. 76 धावा इथे बनवायच्या असताना मैदानाच्या आतमध्ये सलामीवर पॉवर प्लेमध्ये आता फलंदाजी करतात. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी क्षेत्ररक्षण इथे बदललं गेलं आहे. स्वीपरमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात. शॉर्ट थर्ड मॅन गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक. पहिला बॉल इथे फेस करत असताना यष्टीरक्षकाला हुलकावणी दिली आहे. बॅटची ते बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क इथे होऊ शकला नाही. चेंडू मात्र लॉंग स्टॉपमध्ये येतो यष्टीरक्षकाच्या मागे. तिथे सिंगल मिळेल आणि आता या सिंगलने धावसंख्या पोहोचली आहे स्कोर कार्डवर 2 धावा. स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय समीर. जो डावकर हाताचा खेळाडू आशिषच्या विरोधात पुन्हा एकदा सज्ज होईल. अजूनचा हा चेंडू आखू टप्प्याचा चेंडू स्क्वेअर केट केलाय. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल इथे मिळेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आता स्कोर कार्डवर 3. 12.67 रिक्वायर्ड रन रेट असेल प्रत्येक षटकाच्या दरम्यान. गरजेचा संघ गोल्डन 11 रत्नागिरीसाठी, कारण 76 धावांचं एक विशाल लक्ष इथे ठेवलं गेलं आहे. पहिल्या डावात खूप चांगली बॅटिंग केली सर्वच खेळाडूंनी आणि आता या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पुढचा चेंडू यावी आउटसाइड ऑफ स्टंप शफल होऊन फाईन लेगला खेळाय फटका. शॉर्ट फाईन लेगमध्ये सुमित मोसमकर चेंडूला अडवेल तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. बाईच्या स्वरूपात यावेळी देखील चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये.
पंच आमच्यापर्यंत कळवतात 22च्या स्वरूपात सिंगल इथे मिळते. टीमच्या खात्यात एक धाव इथे ॲड होईल आणि आता धावसंख्या स्कोर बोर्डवर 4 धावा. 76 धावा बनवायच्यात या मॅचला जिंकण्यासाठी. उपांत्यपूर्व लढत क्वार्टर फायनल यानंतर असेल दुसऱ्या सेमीफायनलचा थरार. कारण रुद्रा स्पोर्ट्स अकॅडमी चिपळूणने फायनलचं तिकीट निश्चित केलं आहे आणि त्यांच्या विरोधात कोणता संघ दुसरा फायनलिस्ट म्हणून यावेळी बिगिट करायचा होता. हवेत आहे चेंडू परंतु नो मॅन्स लँडला पडतोय. इथे सिंगल घेतली समीरने. बॅटची इथे कडा घेतली आणि त्यानंतर सेकंड स्लिपला चेंडू हवेत उडाला परंतु झेल इथे होणार नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ तो समाप्त होईल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावसंख्या 76 रन्सचा पाठलाग करत असताना फक्त 5 बिनबाद. थोडीशी शांत आणि संयमी सुरुवात म्हणावी लागेल परंतु अजूनही 30 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 71 धावा इथे बनवायच्या असतील या मॅचमध्ये जिंकण्यासाठी संघ गोल्डन 11 इथून एक चांगली सुरुवात करावी लागेल. कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे संपलंय. दुसरं आणि अंतिम षटक असेल आता पॉवर प्लेचं परंतु या षटकात ते धावा वसूल कराव्या लागतील कारण फक्त 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. त्यामुळे 38 सर्कल इथे भेदावं लागेल. आक्रमण करावं लागेल दोन्ही खेळाडूंना. सागर आणि त्याच्याबरोबर समीर. सागर काल आपल्या संघासाठी एक अतिशय उपयुक्त 49 धावांची इनिंग त्याने पेश केली होती. मागच्या मॅचमध्ये थोडासा अपयशी राहिला होता परंतु या मॅचमध्ये भरपूर अपेक्षा असतील. संघातील सर्व खेळाडूंना संघनायकाला भरपूर अपेक्षा आहेत या मॅचमध्ये कारण हा सामना फायनलपेक्षाही महत्त्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. कारण इथे जिंकले तर सेमीफायनलमध्ये पोहोचतील. पण कोणत्या संघाचं स्वप्न इथे साकार होणार. दुसरं षटक इथे सुरू होईल. पॅव्हेलियन एंडच्या दिशेने विशाल पाटील षटक क्रमांक 2 साठी पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करेल. समीर असेल स्ट्रायकिंग एंडला. समीर मयेकर डावकुऱ्या हाताचा खेळाडू. डीप स्क्वेअर लेग शॉर्ट मिड विकेट इथे लावला गेला आहे. लॉंग ऑनमध्ये एक क्षेत्ररक्षक मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर्सला एक क्षेत्ररक्षक आणि पॉईंट देखील इथे लावला गेला आहे. विशालचा पहिला बॉल एकदम ओडी विकेटने टाकला चेंडू. ओव्हर पिच चेंडू होता. फ्रंट फूटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे काय घडतंय अपील इथे केलं जाईल आणि इथे पहिला धक्का बसतोय. फलंदाज समीर बॅक टू दी पवेलियन येतोय. फटका इथे फसला होता आणि त्यानंतर बीट झाला होता या चेंडूवर. पहिला मोठा धक्का गोल्डन 11 संघाला समीर मयेकरच्या रूपाने. धावसंख्या स्कोर कार्डवर 76 धावांचा पाठलाग करत असताना 5 धावा 1 गडी बाद. थोडीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल. संघ आता थोडासा दबावात असेल कारण एक महत्त्वपूर्ण विकेट इथे गेली. 76 धावांचं लक्ष आहे. 76 रन्स इथे बनवायचे असतील या मॅचला जिंकण्यासाठी. उपांत्यपूर्व लढत NCC कात्री आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय गोल्डन 11 रत्नागिरीचा संघ. पहिल्या डावात 75 धावा उभारल्या. NCC कात्रीने चांगली इनिंग पेश केली होती आणि आता नवीन फलंदाज येतोय सूरज चव्हाण नेवरे गावचा खेळाडू. गणपतीपुळे विभागातील नेवरे हे गाव आणि याच गावाला बिलॉंग करतो हा खेळाडू. यावर्षीचा हंगाम या खेळाडूसाठी खूप चांगला राहिला आहे आणि आता या खेळाडूकडून भरपूर अपेक्षा असतील या मॅचमध्ये कारण पहिला गडी इथे बाद झाला आहे. 76 धावांचं लक्ष. धावसंख्या आत्तापर्यंत 5. दुसरं षटक पॉवर प्लेचं. जसं का दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर आला विशाल. पहिल्या चेंडूवर त्याने इथे गडी बाद केला आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या संघाला. चांगली बॉलिंग. पहिला चेंडू इथे विकेट घेतल्याने आता दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज होईल. पुलरलेनचा बॉल हलक्या हाताने कव्हर्सला दिशा दिली आहे. कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक येतोय. एकच रन इथे मिळेल. सिंगल इथे मिळते आणि सिंगलने आता धावसंख्या स्कोर कार्डवर टीमची टोटल 6 धावा. अजूनही 70 धावा इथे बनवायच्या असतील या मॅचला जिंकण्यासाठी आणि या मॅचनंतर थेट सेमीफायनलचा दुसरा सामना इथे सुरू होईल. रुद्र स्पोर्ट्स अकॅडमीने मायरा 11 संघाला इथे पराभूत करून फायनलचं तिकीट निश्चित केलं आणि पहिले फायनलिस्ट म्हणून ते दाखल देखील झालेत. परंतु या मॅचमध्ये जो संघ जिंकेल सेमीफायनलसाठी पात्र होईल आणि जो संघ पराभूत होईल तो मात्र या स्पर्धेच्या बाहेर जाईल. त्या संघाचं आव्हान इथे संपुष्टात येईल. दुसरं षटक सध्या पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करतोय विशाल पाटील आणि त्याच्या विरोधात सागरसाठी पुलरलिनचा बॉल टाकला होता परंतु ओव्हर पिच चेंडू टप्पा घेतल्यानंतर बाहेर वळतोय. पंच दंडित करतील. इट इज वाईट
वाईट चेंडू अतिरिक्त धावसंघाच्या खात्यात ॲड होते. या एकेरी अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. टीमची टोटल सध्या स्कोर बोर्डवर 7 रन्स. एक गडी बाद 7. विशालचा हा चेंडू बॅटची ते कडा घेतल्या. आखूड टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु फटका फसलाय. बॅटची कडा इथे घेतली आहे. गती कमी होती चेंडूवर आणि आता दुसरा धक्का बसतोय गोल्डन 11 संघाला. बॅटर सागर पाटील बॅक टू दी पवेलियन आउट. खराब फटका. क्रॉस बॅटर स्ट्रोक इथे खेळायचा होता. नियंत्रण नव्हतं आणि त्यानंतर बॅटची इथे कडा घेतली चेंडूने आणि अगदी यष्टीरक्षकाच्या हातात विसावलाय. चांगला झेल इथे टिपलाय. सचिन शिवनेकर यष्टीच्या मागे यष्टी रक्षण करत असताना 2 गडी बाद 7. आता कुठेतरी संकट आलंय संघावर कारण एक महत्त्वपूर्ण मॅच आहे ही दोन्ही संघांसाठी आणि अशा मॅचमध्ये कुठेतरी बॅट म्हणून धावा येणं गरजेचं असेल. परंतु पॉवर प्लेमध्ये आत्तापर्यंत 2 गडी ते गमावलेत गोल्डन 11 संघाने. रणनीतीबद्ध खेळ करावा लागेल. भागीदारी इथे करावी लागेल. आता संघाचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये आलाय ज्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील. सुदेश पाटील पिंट्या तो यंदाच्या हंगामात चांगली बॅटिंग करतोय परंतु या मॅचमध्ये संघाच्या अपेक्षा भरपूर राहिल्यात या खेळाडूकडून. त्याच्याबरोबर आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला सूरज चव्हाण. उजव्या हाताच्या खेळाडूच्या विरोधात विशालचा हा चेंडू ते वाईट बॉल घोषित केलाय. खराब लाईन. टप्पा थोडासा बाहेर आहे. पंच गौरव भागवत सर इथे कळवतात हा चेंडू वाईड आहे. स्वर आहे मारा आणि त्यानंतर 1 रन अतिरिक्त स्वरूपात संघाच्या खात्यात ॲड होते. धावसंख्या स्कोर कार्डवर 8. यावेळी हवेत खेळ आहे. क्षेत्ररक्षक आहे इथे चूक केली जाणार नाहीये. आणखीन एक गडी इथे बाद होतोय. शॉर्ट्स बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये चांगला झेल इथे टिपलाय. सुमित मोसमकरने फलंदाज. सुदेश पाटीलची खेळी येते संपुष्टात. 3रा धक्का. तर माफ करा सूरज चव्हाण. सुदेश पाटील इथे बाद होतोय. संघनायक इथे माघारी परतलाय. भरपूर अपेक्षा होत्या परंतु अपयश येतंय. या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना नाराज असेल आपल्या शॉर्ट सिलेक्शनवर परंतु प्रश्न असतील मायबाप क्रीडा रसिकांच्या मनात. 2 गडी इथे बाद झाले होते. अशावेळी गरज होती का तर उत्तर देखील येईल गरज नव्हती. कारण एक चांगली इनिंग इथे पेश करायची होती. भागीदारी बनवायला पाहिजे होती आणि तेच कुठेतरी चुकलंय. ही हुरहुर असेल मनात परंतु आता 3रा धक्का देखील बसलाय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर फक्त 8. इथून एक चांगली इनिंग बिल्ड करावी लागेल. पप्पू साळवी असेल नवीन फलंदाजाच्या भूमिकेत परंतु जमेची बाब सर्वाधिक दारोमदार असेल या जोडीवर कारण सूरज चव्हाण एक चांगला बॅट्समन आहे या टीमसाठी. विशाल अतिशय चांगली बॉलिंग करतोय. विशालचा हा चेंडू बॅकफुटवर जाऊन ऑन साईडला फक्त बॅटचा फेस ओपन केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये शॉटला चेंडू येतोय जिथे क्षेत्ररक्षक तैनात झालाय. तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट केली आहे. सिंगलने धावसंख्या स्कोर कार्डवर 9 धावा. 76 धावांचं लक्ष आहे. दुसरं षटक सध्या पॉवर प्लेमध्ये आपण पाहतोय. विशाल पाटील स्वतःची पॉवर दाखवतोय. धावा इथे खर्च केल्या जात नाही आहेत. धक्के दिले जात आहेत गोल्डन 11 संघाला आणि त्यानंतर कुठेतरी संघावर दबाव वाढवला जातोय. NCC खातेच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय नवीन फलंदाज पप्पू साळवी. प्रफुल्ल साळवी जो पहिला चेंडू इथे फेस करेल विशालच्या विरोधात. आखूड टप्प्याचा चेंडू त्याच्यावर मोठा प्रहार ठोकलाय. पहिला बॉल इथे फेस करत असताना चूक केली होती विशालने. आखूड टप्प्याचा चेंडू टाकला त्याला पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पप्पू साळवीच्या बॅटमधून 6 धावा. षटकार. खराब चेंडू. शेवटचा बॉल इथे टाकत होता. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातला आणि त्या बॉलवर आक्रमण केलंय. गती थोडीशी कमी केली परंतु त्यानंतर शॉर्ट ऑफ लेन चेंडू टाकला आणि अगदी रडारमध्ये आला. पूल केला इथे पप्पूने आणि हा पूल इथे सक्सेसफुल होतोय. धावा मिळतील इथे 6. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 76 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आणि 2 षटकानंतर धावसंख्या झाली आहे स्कोर कार्डवर 7.5च्या सरासरीने. 15 धावा. 15 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी गमावलेत लवकर या डावात गोल्डन 11ने. दुसऱ्या डावात 76 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 12.67 रिक्वायर्ड रन रेट होता. सरासरी धावगतीची 12.67 होती परंतु 2 षटकानंतर स्कोर कार्डवर फक्त धावा आहेत 15. म्हणजे कुठेतरी धावगती आता पुढे सरकली असेल. रिक्वायर्ड रन रेट आता कुठेतरी पुढे असेल परंतु अजूनही 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या मॅचमध्ये
आणि या 24 चेंडूंचा सामना करत असताना चांगली बॅटिंग इथे करावी लागेल, एक चांगली इनिंग बिल्ड करावी लागेल. सामर्थ्य आहे दोन्ही खेळाडूंमध्ये. पप्पू अनेक वर्षांचा अनुभव आहे या खेळाडूकडे आणि त्याच्या बरोबरीने तेवढाच अनुभवी खेळाडू इथे मैदानात खेळत आहे, तो म्हणजे सूरज चव्हाण. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात फक्त आशिष मालवणकरने धावा खर्च केल्या होत्या 3 आणि दुसऱ्या षटकात विशाल पाटील धावा खर्च करतोय 10. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेमध्ये दाखवली आहे दोन्ही गोलंदाजांनी. आणि आता तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा संघनायक वैयक्तिक कोट्यातलं तिसरं संघाकडून 4थं षटक घेऊन आलोय आशिष मालवणकर. जो संघाचा संघनायक आहे क्षेत्ररक्षण आता विखुरला गेलाय. ऑन साईडला जर आपण पाहिलं तर सध्या 5 खेळाडू पेट्रोलिंग करतायत. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे बाउंड्री लाईनच्या दिशेने. त्यानंतर आपण पाहिलं तर डीप मिड विकेट काऊ कॉर्नर रिजनमधून जर आपण पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक तैनात झाला आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये डीपला क्षेत्ररक्षक तैनात आणि एक खेळाडू सध्या फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतोय. पॉईंट आहे. शॉर्ट कव्हर इथे लावला गेलाय. हवी अक्रॉस दी लाईन हवेत खेळण्याचा प्रयत्न होता परंतु ऑन साईडला बॅटचा फेस इथे ओपन करून खेळलेला हा फटका सिंगल इथे मिळेल. चांगला स्ट्रोक परंतु डीप मिड विकेटमधून क्षेत्ररक्षक फार वेगाने या चेंडूवर धावत आलाय. जोपर्यंत चेंडूची फेक होईल तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट केली आहे सूरजने. सूरजच्या खात्यात एक धाव इथे ॲड होते. या एका धावेने धावसंख्या स्कोर कार्डवर आता 16 धावा. अजूनही तब्बल 60 धावांची गरज असेल कारण 76 धावांचं लक्ष्य आहे या मॅचला जिंकण्यासाठी. आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सध्या दुसऱ्या डावात फलंदाजी करतोय संघ गोल्डन 11. स्ट्रायकिंग एंडला पोचलाय पप्पू, ज्याने दुसऱ्या षटकातील पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर अगदी एक षटकार ठोकलाय आणि त्यानंतर सांगितलंय की आव्हान अजूनही जिवंत आहे. गोलंदाज आशिष मालवणकर छत्रपती शिवाजी महाराज एंडकडून. परंतु या स्पर्धेचे मुख्य आयोजन करते आहेत ओम साई स्पोर्ट्स. परागजी सावंत सर, दीपकजी पवार सर, रजनीशजी परब सर आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं भरपूर कौतुक करावं लागेल कारण या आयोजनामध्ये खूप महत्त्वपूर्ण योगदान आहे या सर्वांचंच. तेवढी चांगली साथ या आयोजनामध्ये दीपक मोरे सर, सईदभाई मुकादम, त्याचबरोबर आपण पाहिलं तर बलरामजी कोतोडेकर, अमितजी साळवी, अमितजी लांजेकर, प्रवीणजी साळवी, या सर्वांचंच योगदान खूप मोठं आहे या स्पर्धेसाठी. यावेळी अक्रॉस दी लाईन खेळ आहे. 1 बाब झाल्यानंतर चेंडू येतोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. सूरज चव्हाणच्या बॅटमधून येतोय ते चौकार. धावा येत आहेत परंतु थांबावं लागेल मैदानाच्या आतमध्ये कारण 3 गडी आतापर्यंत बाद झालेत. बॅटमधून धावा येणार आहेत परंतु त्यासाठी संयमाने खेळावं लागेल. आत्मविश्वास आणि संयम या 2 गोष्टी सध्या मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंसाठी महत्त्वपूर्ण असतील कारण पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 3 गडी गमावले गेलेत आणि त्यानंतर आता चांगली इनिंग पेश करतील हे दोन्ही खेळाडू अशीच अपेक्षा असेल गोल्डन 11 संघाला. चौकार इथे आलाय. चौकाराने धावसंख्या पुढे सरकली आहे 21 धावा. 76 धावांचं लक्ष. आशिषच्या विरोधात स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा सज्ज होईल सूरज चव्हाण. जो डावखुऱ्या आताचा एक विस्फोटक खेळाडू म्हणून ओळखला जातो. नुकतीच वरवडे येथे झालेली विठ्ठल रखमाई चषकची स्पर्धा अक्षरशः गाजवली होती या खेळाडूने आणि त्यानंतर षटकारांचा बादशाह देखील राहिला होता. या मॅचमध्ये देखील भरपूर अपेक्षा असतील आणि यावेळी आशिषवर आक्रमण करतोय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलंय 6 धावांसाठी. आणखीन एक षटकार यावेळी इथे लगावतोय. बॅटिंग करत असताना सूरज चव्हाण आधीच्या चेंडूवर त्याने चौकार खेचला आणि लगेचच आखूड टप्प्याचा बॉल मिळाला. त्यावर प्रहार केला जातोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. 6 धावांनी आता धावसंख्या पुढे सरकली आहे. टीमची टोटल स्कोर बोर्डवर आहे सध्या 27 धावा, जिथे 76 धावांचं लक्ष आहे. म्हणजे अजूनही 49 धावा इथून बनवायच्या असतील. चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 20 बॉलमध्ये 49 धावांचं लक्ष पूर्ण करायचं असेल या मॅचला जिंकण्यासाठी. परंतु सर्वाधिक दारोमदार असेल या मॅचमध्ये सूरज चव्हाणवर कारण त्याच्या बॅटमधून आता धावा येत आहेत. मोठी फटकेबाजी तो करतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ आशिष मालवणकरवर आक्रमण केलं जात आहे परंतु आशिष देखील एक अनुभवी खेळाडू आहे आणि आपल्या अनुभवाचा वापर करून तो इथे सूरजला थांबवेल का की पुन्हा एकदा सूरज त्याच्यावर वर्चस्व सिद्ध करेल. अनेक प्रश्न असतील परंतु त्याची उत्तर मात्र येणाऱ्या काळात आपल्याला मिळतील.
उपांत्यपूर्व लढतीचा सामना आशिष पुन्हा एकदा सज्ज होतोय. वरती विकेटने यावेळी देखील आणखीन एक मोठा फटका रडारमध्ये होता. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळलाय. आणखीन एक धमाका, बॅक टू बॅकचा मोठा फटका सूरज चव्हाणच्या बॅटमधून येतोय. षटकार, 6 धावा. चांगली फटकेबाजी, अतिशय चांगली बॅटिंग तो करतोय. ते संयम त्याने दाखवलाय, परंतु आशिषवर आता कुठेतरी दबाव असेल. एक चौकार आणि त्यानंतर 2 षटकार इथे आलेत. म्हणजे तब्बल इथे धावा खर्च केल्यात त्याने आत्तापर्यंतच्या 3 चेंडूंवर. 5 चेंडूंवर त्याने धावा खर्च केल्यात आत्तापर्यंत. 18 धावा. 3 चेंडूंवर मोठे फटके आलेत. एक चौकार, 2 षटकार, 18 धावा आत्तापर्यंत खर्च केल्यात. हे षटक थोडंसं महागडं ठरतंय NCC खातीसाठी, परंतु धावा मात्र येतात. यावेळी फुलरलींचा बॉल होता, अगदी पॅडवर आदळलाय. अपील इथे केलं जाते. 1 रन इथे कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का, परंतु पप्पू इथे थांबतोय. तो सांगतोय सिंगलवर थांबूया, कारण हा षटकातील शेवटचा चेंडू होता, तिसऱ्या. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर सिंगल घेऊन स्ट्राईक मात्र सूरजकडे ठेवण्याचा इरादा असेल यावेळी पप्पूचा, आणि तेच तो करतोय. सिंगल इथे घेतली आहे. सिंगलने धावसंख्या पुढे सरकली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर 34 धावा आहेत, जिथे 76 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आणि आता समीकरण येऊन पोहोचलंय 42 धावा. चेंडू शिल्लक असतील 18. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. टीम मीटिंग इथे घेतली जाते. कोणत्या गोलंदाजावर विश्वास आता दाखवायचा, कारण 18 चेंडू आणि धाबा बनवायचे असतील 42. येणाऱ्या 3 षटकांचा जर आपण विचार केला तर रिक्वायर्ड रन रेट आता पोहोचलाय येऊन 14 धावा प्रत्येक षटकाच्या दरम्यान बनवाव्या लागतील. 14 रन्स पर ओव्हर हा रिक्वायर्ड रन रेट असेल या मॅचमध्ये जिंकण्यासाठी गोल्डन 11 संघासमोर. तर दुसऱ्या बाजूला निर्धाव चेंडू आणि इथे विकेटसाठी प्रयत्न करावा लागेल NCC खाती संघाला. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 34 रन्स, 34 धावा. 3 गडी बाद. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 42 धावांची गरज. तुम्ही आमच्या ऑफिशियल्सना देखील विनंती असेल, वेळेचं बंधन असेल. 18 चेंडू आणि 42 धावांची गरज. 14.00 ची सरासरी गरजेची असेल. उपांत्यपूर्व लढतीचा सामना यानंतर असेल. या स्पर्धेचा दुसरा सेमीफायनलचा थरार. कोणता संघ सेमीफायनलमध्ये पोहोचेल यासाठी चालू असलेला हा सामना. तमाम मायबाप आणि क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेत सहर्ष हार्दिक स्वागत. जे मायबाप क्रीडा रसिक यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in द्वारा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. 4थं षटक आता चालू होईल. 4थ्या षटकासाठी विश्वास इथे दाखवला गेलाय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल वैभव, परंतु वैभवला आपल्या NCC संघासाठी वैभवशाली कामगिरी करावी लागेल. नाव वैभव आहे, पण नावाप्रमाणे गोलंदाजी देखील करावी लागेल, कारण 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. या मॅचमध्ये गोल्डन 11 संघाला स्ट्रायकिंग घेतलं असेल. घनाघाती बॅटिंग करणारा सूरज, आणि सूरजच्या विरोधात आता गोलंदाजी करेल वैभव पवार. पॅव्हेलियन एंडच्या दिशेने सज्ज होईल. समोर आव्हान आहे सूरजचं. सूरजला तो थांबवेल का, की सूरज पुन्हा एकदा आक्रमण करेल या षटकात देखील. वैभवचा पहिला चेंडू इनसाइड आउटचा नजराणा पेश केलाय. क्रिकेटचं सौंदर्य, नजाकत, ताकद कॉपी बुक स्टाईलने डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलंय. 6 धावांसाठी षटकार. काय फटका इथे सजवलाय नेत्रदीपक. अतिशय डोळ्यांचं पार न फेडणारा हा फटका. कॉपी बुक स्टाईलने मनगटातली ताकद इथे दाखवली. इनसाइड आउटचा नजराणा इथे पेश केलाय. 6 धावा इथे मिळतील सूरजच्या बॅटमधून, आणि या 6 धावांनी आता धावसंख्या देखील पोहोचली आहे स्कोर कार्डवर 40 धावा. स्वागत केलंय गोलंदाज वैभव पवारचं. स्वॅग से नाही तर षटकाराने तुझं मी ते स्वागत करतोय, परंतु वैभव कमबॅक करेल का. आक्रमक पवित्रा घेतलाय सूरजने या मॅचमध्ये. सूरजसाठी हा चेंडू शॉर्ट ऑफ ओरपी चेंडू होता. गोल्डन स्पॉटच्या थोडा पुढे टप्पा टाकला. त्यानंतर ऑन साईडला बॅटचा फेस ओपन करून फक्त एक ड्राईव्ह इथे केला जातोय. सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 41 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 35 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील 16 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची गरज असेल अजूनही 35. 16 चेंडूंमध्ये 35 धावा बनवायच्या असतील. चांगली साथ देईल का पप्पू इथे स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना, कारण सर्वाधिक दारोदार
या जोडीवर असेल, परंतु गोल्डन 11 संघाकडे अजूनही मातब्बर खेळाडू आहेत. वैभव इथे पुन्हा एकदा सज्ज होईल. वैभवचा हा चेंडू लाईन थोडीशी खराब और पिच चेंडू, परंतु बाहेर टाकलाय. यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू इथे डिलिव्हर केला. पंच इथे दंडित करतील. वाईट बॉलचा सिग्नल इथे पोहोचलाय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते त्या स्कोर कार्डवर 42 धावा. 34 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. वैभवच्या विरोधात पप्पू इथे जोरदार प्रहार करण्याच्या प्रयत्नात होता. ऑन साईडला हलका स्ट्रोक इथे लगावलाय. एक सिंगल इथे मिळेल. सिंगलवर थांबावं लागेल. मिड ऑन रिजनला क्षेत्ररक्षक फार वेगाने आला. फेकी करेल तोपर्यंत एक धाव इथे अर्जित केले गेले. एकेरी धावेने धावसंख्या आता पुढे सरकली आहे स्कोर कार्डवर. 43 धावा आहेत. अजूनही 33 धावा बनवायच्या असतील. वैभव सूरजसाठी यावेळी देखील मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर चाललाय. वन बाउन्स झाल्यानंतर चेंडू वन बाउन्स झाल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. चौकार इथे येतोय. सूरजच्या बॅटमधून धावांचे कुठेतरी लयलूट केली जाते. गोलंदाज वैभव पवार षटक क्रमांक 4 सध्या हाताळतोय आणि त्याच्यावर आक्रमण केलं जात आहे. एक षटकार देखील ठोकला होता पहिल्या चेंडूवर सूरजने आणि आता त्यानंतर तो चौकार देखील इथे वसूल करतोय वैभवच्या विरोधात. 4 धावांनी आता धावसंख्या पोहोचली आहे 47 या अंकावर. यावेळी फुलरलिनचा बॉल होता. इथे काय घडतंय? चेंडू आदळलाय पॅडवर. LBWच्या अपील आणि इथे बाद होईल. लेग बिफोर दी विकेटच्या रूपाने फलंदाज सूरज चव्हाण बॅक टू दी पवेलियन. फुलरलिनचा बॉल अगदी पॅडवर आदळला. त्यानंतर इथे LBW साठी अपील केलं गेलं आणि मगच पंचांनी इथे निर्णय दिला. येस, आउट. परतावं लागेल. एक चांगली इनिंग पेश करत असताना कुठेतरी खराब शॉट सिलेक्शन. त्यानंतर इथे फलंदाज बाद होतोय. 4था धक्का बसतोय गोल्डन 11 संघाला 47 या धावसंख्येवर. अगदी 11 चेंडूंचा सामना करत असताना 30 धावांची एक मोठी इनिंग इथे पेश करून बाद झालाय सूरज. त्याच्याबरोबर खेळतोय 3 चेंडूंवर 8 धावांवर फलंदाजी करतोय पप्पू साळवी. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करेल गौरव पवार. गौरव पवार असेल नवीन फलंदाज. सामन्याचं समीकरण सध्या येऊन पोचलंय. 13 चेंडू, धावांची गरज असेल 29. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर सध्या 47 धावा. 76 धावांच्या लक्ष्याचा इथे पाठलाग करतोय संघ गोल्डन 11 रत्नागिरी. 4था गडी आता गमावला गेलाय सूरज चव्हाणच्या रूपाने, जो LBWच्या रूपात बाद झालाय. कमबॅक करतोय ते गोलंदाज वैभव पवार. सूरजच्या विरोधात अगदी फुलरलेनचा चेंडू टाकला. चेंडू अगदी पायावर इथे आदळतोय आणि त्यानंतर LBW लेग बिफोर विकेट. फलंदाज बाद. नवीन बॅटर आहे स्ट्रायकिंग एंडला. आणखीन एक डावखुऱ्या हाताचा खेळाडू गौरव पवार, मॅन फ्रॉम सोमेश्वर गावाला बिलॉंग करतो. सध्या स्ट्रायकिंग एंडला इथे सज्ज होईल. पहिला बॉल फेस करेल. डावखुऱ्या हाताच्या खेळाडूसाठी क्षेत्ररक्षणात बदल आणि त्यानंतर वैभव पवार गौरवच्या विरोधात पॅव्हिलियन एंडकडून राईट ओव्हर दी विकेटने. गौरवसाठी हा चेंडू अगदी सन्मानजनक स्ट्रोक म्हणावा लागेल. समोरच्या दिशेने व्ही शेपमध्ये खेळलाय. मिड ऑफला येतोय चेंडू, जिथे क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जातोय. तोपर्यंत सिंगल इथे मिळते आणि आता सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली आहे 48 धावा. वैभव पवार 4थं षटक इथे हाताळलंय. 14 धावा त्याने खर्च केल्यात. एक षटकार एक चौकार त्याच्या गोलंदाजीमध्ये वसूल केला सूरज चव्हाणने, परंतु सूरजला बाद करण्यात तो यशस्वी देखील झाला. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 48 धावा. 4 गडी बाद. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 28 धावांची गरज. 14.00 ची गरज असेल आता, कारण 3 षटकानंतर देखील प्रत्येक षटकागणिक 14 धावांची गरज होती. या षटकात 14 धावा इथे वसूल केल्यात आणि आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये देखील गरज असेल. प्रत्येक षटकाच्या दरम्यान 14 धावांची 28 धावांची गरज आहे. धावा शिल्लक झाल्यात 28 आणि चेंडू शिल्लक राहिलेत 12. म्हणजे 2 षटकांचा खेळ आहे. शेवटची 2 षटकं. स्लॉग ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करायची असेल फलंदाज पप्पू साळवी आणि त्याच्याबरोबर बॅटिंग करत असताना गौरव पवार, त्याने पहिला चेंडू फेस केला. अगदी हलक्या हाताने सन्मानजनक स्ट्रोक फटका इथे सजवला. सिंगल घेतली आणि त्यानंतर तो स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय.
कारण तो डावखुरे आताचा विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो, परंतु त्याच्या बरोबर आहे एक अनुभवी खेळाडू पप्पू साळवी, जो कोतवडे गावाला बिलॉंग करतो. सध्या स्कोर कार्डवर धावसंख्या 48, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 28 धावांची गरज. 14 धावा प्रत्येक षटकाच्या गणी. काय घडेल या मॅचमध्ये, कोण जिंकणार कोण हारणार, यापेक्षा मायबाप क्रीडा रसिकांना मात्र याचीच उत्सुकता असेल की क्रिकेट जिंकणार की क्रिकेट हारणार. 12 चेंडू आणि 28 धावा या मॅचमध्ये. उपांत्यपूर्व लढत, कोणता संघ सेमीफायनलमध्ये दाखल होणार, यासाठी चालू असलेला हा सामना. गोलंदाजी मार्कवर येतोय किशोर कनेरी. छत्रपती शिवाजी महाराज एंडच्या दिशेने सध्या आपण पाहिलं क्षेत्ररक्षण पॉईंट आहे. शॉर्ट कव्हर इथे लावला गेलाय. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नरमध्ये एक क्षेत्ररक्षक. मिड विकेट रिजनला 2 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला आहे. किशोर कनेरीचा पहिला बॉल. आखूड टप्प्याचा चेंडू. जोरदार प्रहार करायचा होता. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू येतोय इथे डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल नंतर दबाव असेल, परंतु आत्मविश्वासाने खेळावं लागेल. किशोर कनेरी षटक क्रमांक 5 साठी दाखल झालाय. पहिला चेंडू इथे टाकत असताना बीट केलाय, परंतु या चेंडू नंतर फलंदाज गौरववर असेल आता दबाव. मॅच आता कुठेतरी रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. चेंडू असतील तुमच्याकडे 11 आणि धावा बनवायचा असेल तुम्हाला तब्बल 28. याचवेळी गौरवसाठी टाकलेला हा चेंडू हवेत खेळलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय इथे, घेतलाय झेल. फलंदाज होईल बाद. विकेटचं होतंय पतन. 5वा गडी तंबूच्या आसऱ्याला परतेल. गौरव पवार बॅक टू दी पवेलियन. आउट. खराब फटका. दबाव होता कुठेतरी, कारण आधीचा चेंडू इथे बीट झाला होता, निर्धाव खेळला होता. त्यामुळे या चेंडूवर कुठेतरी धाव घेणं महत्त्वाचं होतं आणि त्यामुळेच की काय कुठेतरी खराब शॉट सिलेक्शन झालं. फटका फसला. झेल इथे घेतलाय विशाल पाटीलने आणि आता मागे परतलाय फलंदाज गौरव पवार. 5 गडी बाद. धावा झाल्यात स्कोर कार्डवर आतापर्यंत 48. 76 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. पहिल्या इनिंगमध्ये 75 धावांचा डोंगर उभारला होता NCC कातळीने आणि त्यांच्या विरोधात आता दुसऱ्या डावात 5व्या षटकाच्या दरम्यान धावसंख्या स्कोर कार्डवर 48 धावा. 5 गडी ते गमावलेत. समीकरण येऊन पोहोचले आता 28 धावांवर. चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 10. रिक्वायर्ड रन रेट आहे आता 16.80. म्हणजे धावगती देखील आता पुढे कुठेतरी चालली आहे, परंतु इथून एक मोठी खेळी साकारावी लागेल. ज्या खेळाडूने मागच्या मॅचमध्ये होत्याचं नव्हतं केलं होतं तोच खेळाडू आता मैदानात पोहोचलाय. पराग वारेकर कोतवडे गावाला बिलॉंग करतो, जो खेळाडू मागच्या मॅचमध्ये संघासाठी खेळत असताना मॅन ऑफ द मॅच देखील राहिलाय. 3 षटकार सलग ठोकले होते. तीच किमया इथे करावी लागेल. काहीतरी चमत्कार करावा लागेल आणि मगच जग तुम्हाला नमस्कार करेल, अशी स्थिती इथे सध्या तयार झाली आहे. चेंडू शिल्लक आहेत 10 आणि धावा बनवायच्या असतील तुम्हाला 28. गोलंदाजी मार्कवर आहे किशोर कनेरी, जो अंसुरे गावाला बिलॉंग करतो. त्याच्या विरोधात इथे स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना पप्पू बॉल फेस करेल. पप्पूसाठी हा बॉल इनसाइड आउट खेळायचा होता, परंतु थर्ड मॅनला चेंडू येतोय जिथे क्षेत्ररक्षक आहे. सिंगल इथे मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते. टीमची टोटल येऊन पोहोचली आहे 49 धावांवर, परंतु सिंगलने आता काम चालणार नाहीये. कुठेतरी गिअर शिफ्ट करावं लागेल पप्पूला देखील, परंतु त्याच्या बरोबरीने आला आता पराग, जो पहिला बॉल इथे फेस करेल किशोरच्या विरोधात. स्ट्रायकिंग एंडला पोहोचल्यानंतर 76 धावांचं लक्ष. जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय प्रवीण भाटकर स्मृती चषक आणि या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. पहिल्या पर्वाचा अंतिम महाविजेता कोण ठरणार आणि कोणत्या 2 संघांना थेट रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 मध्ये प्रवेश मिळणार, याच्यासाठी रंगलेला हा सोहळा, याची देही याची डोळा पाहण्यासाठी दाखल झालेल्या सर्व मायबाप क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. यावेळी देखील रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क होणार नाहीये. डॉट बॉल इथे टाकलाय फलंदाज परागच्या विरोधात किशोरने. पराग कुठेतरी स्विच हिट रिव्हर्स स्वीप घेण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु किशोर देखील फलंदाजाच्या माइंड सोबतच खेळतोय, हे चित्र पाहायला मिळालं. समीकरण पोहोचलंय. चेंडू असतील 8, धावा बनवायच्या असतील 27. किशोर पुन्हा एकदा सज्ज होईल. किशोरचा हा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेटने खेळलाय. मिड ऑफला चेंडू येतोय जिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत सिंगल इथे मिळते. सिंगलने धावसंख्या पुढे सरकली आहे. टीमची टोटल येऊन पोहोचली आहे स्कोर कार्डवर 50 धावा. चेंडू शिल्लक असतील आता 7. या 7 चेंडूंवर धावांची गरज आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. अजूनही 26. 7 चेंडू म्हणजे आता एकमेकांची साथ घेऊन इथे खेळावं लागेल. स्ट्रायकिंग एंडला पप्पू. या चेंडूवर एक मोठा फटका आला तर कदाचित कमबॅक होऊ शकेल आणि तोच प्रयत्न असेल पप्पूचा.
यावेळी आडव्या बॅटने खेळ आहे ऑन साईडला इथे दिशा दिली आहे. काऊ कॉर्नरमधून क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न होता परंतु पप्पूने इथे थांबवले आणि आता षटक संपुष्टात येत आहे. 5 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या 5 गडी बाद येऊन पोहोचली आहे 51 या अंकावर. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. शेवटचं षटक इथे शिल्लक आहे आणि या शेवटच्या षटकात आता धावांची गरज असेल तब्बल 25 धावा. 6 चेंडू आणि 25 धावा. काहीतरी किमया करावी लागेल. जे काम केलं होतं हर्षल गिब्सने 2007च्या विश्वकरंडकात, जे काम केलं होतं युवराज सिंगने 19 सप्टेंबर 2007ला इंग्लंडच्या विरोधात आणि जे काम केलं होतं काल अभिषेक कदमने शेवटच्या षटकात 6 चेंडूंवर 6 षटकार, तसाच खेळ तशीच कामगिरी या मॅचमध्ये आता करावी लागेल पराग आणि त्याच्याबरोबर फलंदाजी करत असताना प्रफुल्ल साळवीला. कारण शेवटचे 6 चेंडू इथे शिल्लक आहेत आणि या 6 चेंडूंवर धावांची गरज असेल तब्बल 25. स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय पप्पू, ज्याने शेवटच्या चेंडूवर 5व्या षटकातल्या सिंगल घेतली, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला पराग आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर येऊन पोहोचलाय गोलंदाज वैभव पवार, जो वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक इथे हाताळेल. 1 षटक टाकत असताना 14 धावा त्याने खर्च केल्या होत्या परंतु या षटकात धावांची गरज आहे 25. परंतु क्रिकेट आहे अनिश्चिततेचा खेळ, त्यामुळे कोणतंही भागी तिथे आपण करू शकत नाही आहोत. काय घडेल या मॅचमध्ये मायबाप क्रीडा रसिक देखील मोठ्या उत्सुकतेने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि आनंद घेत असताना आता या मॅचमध्ये 25 धावा पूर्ण केल्या जातील का? पप्पू साळवी मोठे स्ट्रोक खेळेल का की त्याच्या विरोधात गोलंदाजी करत असताना वैभव पवार त्याला इथे कुठेतरी शांत ठेवेल? अनेक प्रश्न आहेत मायबाप क्रीडा रसिकांच्या मनात आणि या प्रश्नांची उत्तरं आता काही क्षणात आपल्याला मिळतील. सेमीफायनलमध्ये कोणता संघ दाखल होणार आणि त्यानंतर दुसरा सेमीफायनलचा थरार रंगेल, तिथे जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये रुद्र स्पोर्ट्स अकॅडमीच्या विरोधात देखील फायनल खेळेल, अंतिम सामना खेळेल. परंतु इथे मॅचला होईल सुरुवात. यावेळी पहिला बॉल फेस करत असताना हवेत खेळ आहे, फटका इथे फसला आणि त्यानंतर प्रफुल्ल साळवीची विकेट. झेल घेतलाय संकेत शिवणेकर, माफ करा सचिन शिवणेकरने इथे झेल घेतलाय यष्टी रक्षण करत असताना. मोठा फटका खेळायचा होता परंतु प्रॉपर टायमिंग इथे होऊ शकलं नाही आहे आणि त्यानंतर यष्टीच्या मागे यष्टी रक्षण करत असताना सचिन शिवणेकर चेंडू मागे धावला, त्याने इथे घेतलाय सुरेख झेल. पप्पू साळवी बॅक टू दी पवेलियन. 6 गडी बाद 51 धावा, 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या मॅचमध्ये आणि धावांची गरज असेल अजूनही 25. परंतु मैदानाच्या आतमध्ये येतोय आता सालीम कोतवडेकर. कोतवडे गावाला बिलॉंग करतो. या देखील खेळाडूच्या नावावर एक रेकॉर्ड आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका पर्वात 5 चेंडूंवर 5 षटकार देखील हा खेळाडू खेळलाय, त्यामुळे या खेळाडूकडून देखील भरपूर अपेक्षा असतील. चेंडू शिल्लक आहेत 5, धावा बनवायच्या असतील 25. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 51 धावा, 76 रनचं टार्गेट ठेवलं होतं या मॅचमध्ये, परंतु कुठेतरी ठराविक अंतरावर फलंदाज बाद होत गेले, त्यामुळे थोडासा बॅकफुटवर राहिला संघ. परंतु इथून येणाऱ्या 5 चेंडूंवर तुम्हाला 25 धावा बनवाव्या लागतील विजय संपादन करायचा असेल तर. परंतु वैभव इथे सज्ज होतोय. वैभवचा हा चेंडू ओव्हरपिच चेंडू होता. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, इथे काय घडतंय? सिंगल घेण्याचा प्रयत्न करत होता फलंदाज, परंतु यावेळी धाव बाद होतोय आणि जसा का मैदानात पोचला होता तसाच आल्या पावली माघारी परततोय फलंदाज सालीम कोतवडेकर. 7वा धक्का बसेल संघ गोल्डन 11 संघाला 51 या धावसंख्येवर. आता या मॅचमध्ये कुठेतरी वर्चस्व निर्माण केलंय NCC कातळीने, कारण चेंडू शिल्लक आहेत अजूनही 4 चेंडूंवर धावा बनवायच्या असतील 25. तर गुरुप्रसाद मुद्रे येतोय, नवीन फलंदाज, जो गावखडी गावचा खेळाडू आहे. 4 चेंडू, धावांची गरज असेल 25. आता कुठेतरी हा सामना NCC कातळीच्या नियंत्रणात आलाय, परंतु अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कोणतंही भाकीत अद्याप आपण करू शकत नाही आहोत आणि त्यामुळेच की काय येणाऱ्या 4 चेंडूंच्या पूर्ततेसाठी वाट पाहावी लागेल मायबाप क्रीडा रसिकांना. या मॅचचा रिझल्ट काय येईल हे पाहण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय गुरुप्रसाद मुद्रे, जो गुरु या नावाने ओळखला जातो. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे पराग.
वैभवचा पुढचा चेंडू ओव्हर दी विकेटने. यावेळी चेंडू टप्पा घेतल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेतोय. पंच इथे दंडित करतील. वाईट बॉलचा इशारा. वाईटच्या रूपाने अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जमा होईल. धावसंख्या 52 धावा. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 76 धावांचं लक्ष. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना समीकरण 4 चेंडू 24 धावा. यावेळी गुरुच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक येतोय. चेंडूला पाठवलंय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी एक मोठा फटका षटकार. 6 धावा इथे आल्यात. आता कुठेतरी आव्हान पुन्हा एकदा जिवंत झालंय. मॅचमध्ये कमबॅक होतंय. या 6 धावांनी धावसंख्या येऊन पोहोचली आता 58 या अंकावर. आता 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 18 धावांची गरज आहे. 3 चेंडूंवर 3 षटकार इथे ठोकावे लागतील. तीच किमया इथे करेल का? षटकारांची हॅट्रिक इथे केली जाईल का गुरुच्या माध्यमातून, की इथे वैभव त्याला थांबवेल? काय घडेल या मॅचमध्ये? क्षेत्ररक्षणात केला जातोय बदल. गुरु स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा सज्ज होईल. 3 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. गुरुसाठी हा चेंडू पुन्हा एकदा थोडासा बाहेर पिचिंग केलाय. दबाव आहे गोलंदाज वैभववर. पंच दंडित करतील. वाईट बॉल. वाईटच्या रूपाने अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावसंख्येनंतर आता धावसंख्या पोहोचली आहे 59 धावा. 3 चेंडू 17 धावा. हृदयाचे ठोके चुकवणारा सामना इथे पाहायला मिळतोय. वैभवच्या विरुद्ध स्ट्रायकिंग एंडला एक षटकार ठोकल्यानंतर गुरु सज्ज होईल. गुरुसाठी हा देखील फटका. एक्स्ट्रा कव्हरेजनला खेळायची ते क्षेत्ररक्षक आहे. बाउंड्री लाईनवर खूप चांगलं क्षेत्ररक्षण आशिष मालवणकरच्या माध्यमातून. परंतु इथे 2 धावा पूर्ण झाल्यात. चांगला स्ट्रोक होता परंतु टायमिंग तेवढंच प्रॉपर झालं नव्हतं. त्यामुळे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडू इथे पडला. चांगलं क्षेत्ररक्षण देखील दाखवलं गेलं. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या 61 धावा. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला गुरु सज्ज होईल. ज्याने एक षटकार ठोकलाय परंतु आता कुठेतरी असंभव आहे हे आव्हान. आणखीन एक मोठा फटका इथे खेळाय. हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय परंतु यावेळी चेंडू 1 बाउन्स झालाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकारासाठी गुरुच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. शेवटचा बॉल आता शिल्लक असेल. 4 धावा इथे येतात. 4 धावांनी धावसंख्या पोहोचली आहे स्कोर कार्डवर 65 धावा. 65 रन्स. लॉस ऑफ 7 विकेट. शेवटचा बॉल आता शिल्लक असेल या मॅचमधला आणि धावांची गरज असेल तब्बल 11. 1 चेंडू आणि 11 धावा. शेवटचा बॉल इथे टाकेल फलंदाज गुरुच्या विरोधात वैभव पवार. राईट आर्म ओव्हर दी विकेटने. या बॅटची कडा घेतली आहे. फलंदाज होईल इथे बाद. 8वा धक्का बसतोय. शेवटच्या चेंडूवर गडी इथे बाद करण्यात यशस्वी झाला. धावसंख्या स्कोर कार्डवर 65 धावा. 8 गडी बाद आणि या सामन्यात इथे विजय संपादन केलाय NCC कात्री आणि ते पोहोचलेत सेमीफायनलच्या मॅचमध्ये. तर या मॅचमध्ये विजय संपादन केलाय NCC कात्री संघाने आणि ते पोचलेत आता उपांत्य फेरीत. दुसरा उपांत्य फेरीचा सामना इथे सुरू होईल. अगदी काही क्षणात दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना इथे सुरू होतोय. परंतु जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. परंतु त्याआधी पाहूया